माजी परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय बाबूराव पाटील उर्फ नाना यांची पुण्यतिथी गोरेगाव येथे साजरी। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भैया पाटील गोरेगावकर यांच्या वतीने आज गोरेगाव येथील न्यू हायस्कूल व कैलासवासी बाबूराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय बाबूरावजी पाटील उर्फ नाना यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। स्वर्गवासी बाबूराव पाटील उर्फ नाना यांनी आपल्या राजकीय कारकीर्दमध्ये राजकारणात सक्रिय राहून राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण केला होता। यामुळे नाना हे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पदावर होते। हिंगोली जिल्हा हा पूर्वी परभणी जिल्ह्यात समाविष्ट होता। यामुळे बाबूरावजी पाटील उर्फ नाना यांच्यामुळे हिंगोली आणि गोरेगावच नाव गल्ली ते दिल्लीपर्यंत ओळखला जात। स्वर्गीय बाबूराव पाटील यांची पुण्यतिथी आज गोरेगाव येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली। यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, सुनील पाटील गोरेगावकर आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगावचे अध्यक्ष चंद्रकांत हराळ, माजी जिल्हा परिषद सभापती संजय भैया देशमुख, द्वारकादास सारडा, विद्या शक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, उपसभापती सेनगाव मदन इंगोले, गणेशराव नाईकवाल, कृषी उत्पन्न बाजारचे संचालक बबन नेतने, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन क्षीरसागर, माजी सभापती गजानन पोहेकर, प्रकाश देशमुख सेनगाव, बाजीराव पाटील जवळेकर, बालाजी गावंडे, युवा नेते रणजित पाटील, वरुण पाटील, द्विज पाटील, मदन शेळके पाटील, अरुण पाटील सहित सरपंच चेअरमन आणि गोरेगावसह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती।